तर गाईज सोरेबडेज किरण खुताडे बॅक इन द किंग अँड न्यू व्हिडिओज. तर गाईज आज आपला पोळ्याबद्दल व्हिडिओ राहणार आहे. तर आज आपण गुरामध्ये आलोय कारण की आज गुरांचा सण आहे, त्याच्यामुळे त्यांना धवायला बिवायला वळामध्ये घेऊन आलोय. तर बघू शकता कसे गुरे चरतात काय ते. तर हे गुरं चरू राहिले तिकडं बा आमचे वळात उतरू राहिला असा वरून 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 जातोय कारण की असा तिकडं ह्या जाळकटी बिळकटी मस्त पैकी आणि हे आमचा भात मस्त पैकी झालेला आहे बघू शकता. मस्त काळून गेलेला आहे मस्त पैकी. तर कसे आहेत तुम्ही गाईज? तर तुम्ही पण ब्लॉग काही काढत असताल ना तर काढून टाका मस्त पैकी. आज पोळा बिळा आहे मस्त पैकी खुश राहा. तर आपल्याला ओळखतच असतील तुम्ही, आपण किरण खुताडे 005 म्हणून सगळ्यांचा खास. आपला इंस्टाग्राम पण आहे, इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करा यार. आपला यूट्यूब चॅनल पण आहे, यूट्यूब चॅनलला जाऊन सबस्क्राईबर करा मस्त पैकी. आपण तुमच्यासाठी मस्त पैकी आठवड्याला एक ब्लॉग काढणार मस्त पैकी दाखवणार कसा ब्लॉग काढतोय तो. तर गाईज आज पोळा होता त्याच्यामुळे आपण गुरामध्ये सकाळी सकाळी गुरे सोडले आणि आलो गुरासोबत नाही का गुरा चारायला. तर आज त्यांचा सण त्यांच्यामुळे आपण आलोय गुरा चारायला सकाळी सकाळी. त्यांना मग आपण पूजू आणि मस्तपैकी त्यांना हार बीर घालू. हार नाही पण मग त्यांना टिकलं बिकला काही मस्तपैकी लावू. तर तुम्ही आपला ब्लॉग शेवटपर्यंत बघ जा कारण की मस्तपैकी मजा राहणार आहे नाही का. इथं दाखवू शकतो तुम्हाला हे ताडीचं झाड आहे. हे आपले गुरं बघू शकता कसे चरू राहिले आणि आपला बा पण हिंडू राहिला काठीशी. तिकडे आमचे दोबड पाण्यामध्ये उतरले आहेत आणि ते आंघोळ करतात नाही का, त्यांचा सण आहे त्याच्यामुळे ते आंघोळ करतात. आणि हे साले गरडेसारखे अजून चरतच राहिलेले आहेत. ह्या थोडेसे 2-3 केळी लावलेले आहेत. पहिले होत्या मोठ्या केळी पण आता त्या तोडून टाकल्या नाही का, त्याच्यामुळं हे आता डबल 2-3 केळी लावलेले आहेत बघू शकता. तिकडून दोबड गेले होते नाही का, त्याच्यामुळे आमचा पात तिकडून उतरून पाण्यातून गेला आणि दोबड आता डबल पाण्यामध्येच उतारलेले आहेत. हट हट करतो दोबड बघा किती भारी पोहू राहिले आणि बा पण आता त्याच्यामध्ये उतरू राहिला. दगड फेकतोय दगड फेकतोय पण त्याच्यात लागली नाही आणि निघून दोबड इकडा येऊ राहिले. बा तिकडून दगडी फेकतो. बा बघू शकता कसा वळातून येऊ राहिला काठीशी नाही का, म्हणजे काठीचा आधार घेऊन येऊ राहिला तो. वह नको न्यायला त्याच्यामुळं तो काठीचा आधार घेऊन येऊ राहिला. बघू शकता कसा येऊ राहतो येतो तो. हे आहे ही चांदणी आहे आणि हे आहे मंजुळा आहे आणि ही आहे काळागांडी आहे आणि तो पांडे आहे आणि तिकडचा पांडा आहे आणि ही आहे माधुरी दीक्षित आणि ही प्रियंका चोपडा आणि तिकडं आहेत तर ते आपल्या बोकड्या आहेतच चांगल्या पण त्यालाही बेकार बोकड्या आहेत नाही का. ही आहे तर ही चंचल आहे आणि ही आहे राधिका आहे, तिचं नाव मंजुळा आहे आणि हिचं नाव आहे तर गंगी आहे. तर इकडे पण खालती पण आपलं आवनं काही पाडलेले आहेत नाही का. इकडं मस्त पिका आवनं आहे. नदी किती भारी वाहते बघा. Will you roll with that?
बाण यायचे रे घरी आता 11. लगेच बाणी काढली. ओ लगेच जाऊन बाणी काढली नाही का. चला कोणाच चर चाल कोणीच चर चाल का नाही रे बा. आमची इथं पोटा आम्हाला पण नाश्ता बिष्टा करायला लागल. तर आता 11 वाजले. आता आपण घरी चालवले गुरं मस्तपैकी घरी नेऊन बिऊन बांधू आपण आणि त्यांचे काय ते त्यांचा सत्कार करून टाकू आपण. आज नागपंचमीचा सण आहे तर एवढं त्यांचं आपण त्यांना शेतामध्ये बुडवतो तर त्यांचा सण आहे त्याच्यामुळे त्यांना घर नेऊन मस्तपैकी गुंजू गुंजू मस्तपैकी आपला भात नेऊन राहिलो आपण आता. ए बोकडी टाकवायला येते. हो ये लवकर ये नाही शेंबडे कुत्तर गांडे हिजड गांडे चलायच्या लवकर. जा ऐकलं तुझी होतं टाकवायच काय टाकवायचं नाही का बोकडी. आपण याच्यावरून चढतो बघू शकता कसा चढलो मी. आणि आता मस्तपैकी जाऊन राहिलो. जाकडे बिळकटी मस्तपैकी आहेत त्या बघा ते बोकडे बघा कसे. कारण की गुराने काही खाल्लं नाही पाहिजे याच्यामुळे अठर राहायला लावलेले आपल्यासाठी भाता बरोबर. आणि इकडे गुर बा वरती करतोय. हॅलो फट तुझ्या असलंच होतं फट तुला काही चावतलं होतं ते गांडे तुझीच होतं एवढं चरता काय. जाऊ राहिले आता आपण. आता डायरेक्ट आपण हाकलेतच नेणार काय नाही. डायरेक्ट हाकलेतच नेणार. लय लाड त्यांचे झालं ना काय नाही. जायला आपण आपले पण पोट टाकत थोडंसं काहीतरी पाहायला काय. त्यांचा जर पोट भरला तर आपण काय मग करायचं काय नाही उत्साह गोट. तर मग आपले पण पोट टाकत थोडंसं आपण चिखला थिंडतो खाल. हिंदू राहिलो मी पण मस्त की खाल काय चावं. तर जाऊ राहिले आता गुर मस्त पैकी चरले बेरले त्यांचे माती मेले बोकडे हिंदुस्थानी. तर जाऊ राहिले आता गुर आपले त्यांची पोटा बेटा फुगली का नाही. आता आमची पोटा फुगवायला आपण घरी जाऊ राहिलो.
हा आहे बांधा. So much to आता थोड्याच वेळात आपण घरी पोहोचणार. मग घरी गुरं काही बांधले ते तुम्हाला दाखवणार, कारण की आता आपला घर जवळच आलेलं आहे. हा या खालना पहा, तर बघू शकता. भात बीत मस्त पैकी लावला आहे. आपला डवर पण तिकडे चाललाय, घरी नेण्याची वाट बघतोय. आपला खालना पडा आहे. तर मग आणले घरी गुर. मग दादानी घेतले आणि गळ्याला दोर बांधून आणि तसे त्या बेळी होत्या त्या बेळीला आणून बांधले. बांधून बेंदून झाले. हाय गाईज, तर आज आपण पोळ्याबद्दल व्हिडिओ बनवत आहे. ही आमची तावडी. नमस्कार नमस्कार. आमचा अंकुश. नितीन टाले. बाईनी घरामध्ये शिरली आणि ते शेंदूर बिंदूर होता तो कागदावरती दिला. मग शेंदूर दिल्यावर लगेच त्या आरती बिरती आणून बाहेर ठेवली. मग दादा पाणी घेऊन तसे तर त्यांच्या पायावरती पाणी ओतत होता, म्हणजे त्यांचं दर्शन बिरसन करत होता. मग ते दर्शन बिरसन त्याचे पाणी ओतून बितून झालं. मग जेवण घेतला, जेवण आणि डाळ आणि मोठ्या गायच्या कपाळावरती असं लावला. ते गुरं पूजले असं गायीच्या कपाळावरती. आणि मग बैलाच्या पण कपाळावर लावला. बैल काय ते पुंजले मस्त पैकी. बैलाच्या कपाळावरती शेंदूर टाकला आणि तर असा आपला झाला बैल पोळा. मस्त पैकी फादरने मग बैलाच्या शिंगामध्ये तोटे बिट्टे मस्त पैकी टाकलं. मग तोटा टाकून झाल्यावर मस्त पैकी गळ्यामध्ये घंटी बिंटी मस्त पैकी घातली, मस्त पैकी बांधून टाकली. वाव. तर देखो इधर ऐसा रंग नाकाच है. ओयम सोपिया हा अख्या रंगवान याचे जांभळं नाही लावेल. रंगू राहिले हे काय करू राहिले यांच्या आईच्या तंगडा यांच्या सत. आपला डाने लय करायचा. सांग ना काहीतरी सांग. अरे पोळ्याबद्दल आम्ही मस्त पैकी बोकड्या रंगवल्या काही